नमस्कार, मी प्रियंका. NBCच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात काही ठळक घडामोडी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अनेक शाळांमधून साजरी. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाईंना शिक्षकांसह विद्यार्थिनींचे नमन. मनपा दवाखान्यातून रेबीज प्रतिबंधक लस गायब. अनेक दवाखान्यात या लसीचा साठाच उपलब्ध नसल्याचे NBCच्या वाहिनीत निष्पन्न. आणि ईश्वर देशमुख मैदानावर पॅरालिम्पिक स्पर्धेला सुरुवात. 3 दिवस घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धेत खेळाडूंची उत्कंठा शिगेला. आणि आता सविस्तर वृत्त. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा स्थापून स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. या ऐतिहासिक घटनेला शुक्रवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने उजाळा मिळाला. या दिनाचे औचित्य साधून मोठा ताजबाग येथील उर्दू मालिक स्कूल येथे विशेष कार्यक्रम घेण्यात आले. मुख्य म्हणजे राज्याच्या शिक्षण संचालनालय विभागाने येत्या 26 जानेवारीपर्यंत सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्व शाळेत उत्सव स्वरूपात साजरे करण्याचे आदेश दिले असल्याचे कळतंय. स्त्री जर शिकली तरच कुटुंब प्रगती करू शकते आणि कुटुंबांची प्रगती झाली तरच समाज प्रगती करू शकतो. हे गुण सावित्रीबाईंनी जाणले आणि मुलींसाठी पुण्यात पहिली शाळा स्थापन केली. हा शाळा स्थापनेचा दिवस आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती ही 3 जानेवारी रोजी शहरातील अनेक शाळेत उत्साहात पार पडली. या निमित्ताने मोठा ताजबाग येथील मलिक उर्दू स्कूल येथे क्रांतिज्योतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि संबंधित विभागाच्या नगरसेविका उपस्थित होत्या. या दरम्यान जिल्हा परिषदेच्या दक्षिण विभागीय शिक्षण देखरेख अधिकारी राऊत मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या 26 जानेवारीपर्यंत साजरी होणाऱ्या विशेष कार्यक्रमांविषयी माहिती दिली. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये कार्यक्रम होत आहेत. पण आज आपण बघतो आहे की जी एक अशिक्षित महिला होती, त्या ज्या महिलेने शिक्षण घेऊन आज प्रत्येक महिलेला शिक्षण दिलेलं आहे. त्या महिलेचे विचार सारणी जी आहे ती आज आपण तिला कुठेतरी विसरत चाललेला आहो. आज महिला उत्तुंग भरारी घेत आहे. प्रत्येक जीवनामध्ये प्रचंड आत्मविश्वासाने समोर जात आहेत. पण ते कोणामुळे? आज सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी जे महिलांना शिक्षण दिलं त्याच्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर प्रत्येक महिलेने आपल्या जीवनामध्ये असा एक आदर्श घेऊन अशीच उत्तुंग भरारी मारावं असं मला वाटत आहे. आज महिलांसाठी आज आपण जे योगदान बघतो आहे तर या योगदानाचं आदर्श हे समोर ठेवून त्यांनी आपल्या जीवनामध्ये वागायचं आहे. तसेच नगरसेविका मंगला गौरे यांनीही आपले विचार मांडले. या ठिकाणी आम्हाला प्राथमिक विभाग संचालनालय पुणे या ठिकाणी आम्हाला 3 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत एक प्रोग्राम पूर्ण चेकआउट करून दिलेला आहे. तो पूर्ण जिल्हाभर पूर्ण याच्यामध्ये पूर्ण शहरांच्या शाळा, विना अनुदानित, कायम विना अनुदानित, अनुदानित सर्व मीडियमच्या शाळांमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी दिलेल्या रूपरेषेप्रमाणे त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू होत आहे. म्हणून याचा प्रारंभ करण्याच्या दृष्टीने ज्या या ठिकाणच्या प्रभागच्या काही नगरसेविका आहेत त्यांना बोलावून, काही चांगल्या महिला आहे, काही या ज्या शाळेतून मधून महिला गेलेल्या आहे, चांगल्या अशा पोस्टवर आहे की ज्यांनी आपल्या कर्तबगारीच्या भरोशावर म्हणजे परिस्थिती नसताना त्या परिस्थितीमधून समोर आणून स्वतःला एक वेगळं नेतृत्व तयार केलेलं आहे स्वतःचं. अशा महिलांना या ठिकाणी बोलवून वगैरे निरनिराळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करायचा आहे अशी पूर्ण रूपरेषा आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात या अनुषंगाने केली आहे. 3 जानेवारी ते 26 जानेवारी प्रत्येक दिवसाचा प्रोग्राम त्या पद्धतीने चेकआउट दिलेला आहे. आम्ही सर्व शाळांमध्ये म्हणजे पूर्ण शाळांच्या अनुषंगाने मुख्याध्यापकांना सभा घेऊन सर्व प्रोग्राम कशा पद्धतीने करायचा याची पूर्ण माहिती संपूर्ण शाळांना पुरवलेली आहे आणि त्या पद्धतीने अंमलबजावणी आजपासून प्रत्येक शाळांमध्ये सुरू आहे. यावेळी शाळेच्या शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती दिली. सावित्रीबाई फुले इन्होंने अपने ज़िंदगी में जो चढ़ उतार देखे, उम्र के 9 साल में उनकी शादी हो गई थी. तो उनको कुछ दिनों के बाद में ऐसा समझ में आया होगा कि ये जो हो रहा है, लड़कियां पढ़ नहीं रही है, इनकी सुशिक्षितता जो है, जो पढ़ना चाहिए बच्चियों ने, वो संस्कार इनको मिल नहीं रहे थे. तो इस वजह से सावित्रीबाई फुले और महात्मा ज्योतिबा फुले जब तक उनके घर के लोग उनको सहकार्य नहीं करेंगे तब तक कोई भी लड़की घर की पढ़ नहीं सकती. और आज का वक्त ऐसा आ गया है, अगर एक लड़की घर में पढ़ती है तो उसका घर का ही उद्धार नहीं होता है, वो जहाँ ससुराल में जाती है वहाँ पर भी उद्धार होता है. और
घर में पढ़ा लिखा रहना यानी लड़की का पढ़ा लिखा रहना यानी बच्चों को अच्छे संस्कार मिलना है। तो पहले का वक्त ऐसा था, पहले असुशिक्षितपना थी, पढ़ाई की तरफ ख्याल नहीं दिया जाता था, लड़कियों को पढ़ने की इजाज़त नहीं थी। तो लड़कियों को जब पढ़ने नहीं दिया जाता था तो उन्हें उतनी समझ नहीं थी कि क्या करना चाहिए। उम्र के 9 साल में शारीरिक विकास तो पूरी तरीके से होता नहीं है। उम्र के 9 साल में बच्चियों की शादी कर दी जाती थी। वो घर की जिम्मेदारी संभालेंगी, उसको खुद का होश नहीं रह पाता था, तो ससुराल की जिम्मेदारी क्या संभालेंगे। तो इस वजह से सावित्रीबाई फुले इनको लगा कि पढ़ने की लड़कियों को अगर पढ़ने की तरफ अपन रुझान बढ़ाएंगे, उनको तालीम के तरफ अगर लाएंगे तो समाज का विकास अच्छा हो सकता है। सावित्रीबाई फुले यांची जयंती 26 जानेवारीपर्यंत महोत्सव स्वरूपात साजरी करण्याचे आवाहन शिक्षण संचालनालय विभागाने केले आहे। तसं तर अनेक शाळांमधून हा उद्देश सक्तीने पाळले जाण्याची नमूद असल्याचं कळतंय। एकंदरीत शासनाने घेतलेल्या निर्णयाचे अभिनंदन आणि क्रांती ज्योतीला INBCNचा मानाचा मुजरा। कॅमेरामॅन करण ठाकूरसह अमोल ठाकरे, INBCN न्यूज, नागपूर। शहरातील मनपाच्या अनेक रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याचा प्रत्यय INBCN प्रतिनिधीला आला आहे। शुक्रवारी INBCN टीमने पाचपावली आणि महाल भागातील रुग्णालयात या लसीबाबत विचारणा केली, मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत कमालीची तफावत आढळून आली। ही लस गेल्या 1.5 महिन्यांपासून संपली आहे। ही बाब उघड झाली तर बघूया मनपा दवाखान्यातील वेळकाढूक कारभाराचा हा उत्तम नमुना। शहरातील अनेक झोनमध्ये तशी तर बोवारस कुत्र्यांची संख्या चांगलीच वाढली आहे। रस्त्यांनी जाताना हे बेवारस कुत्रे केव्हा तुमच्यावर हल्ला करतील आणि कडाडून चावा घेतील याचा नेम नाही। अहो, शेवटी तोही प्राणीच। तो तुम्हाला चावला म्हणून त्याचा बदला म्हणून तुम्ही त्याला दगड हाणून देऊ शकता, पण उपचारासाठी मनपाच्या रुग्णालयात जाण्याचा विचार करत असाल तर तुमची घोर निराशा होऊ शकते, कारण मनपाच्या 6 रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लसच उपलब्ध नाही। गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन्ही दिवशी INBCN प्रतिनिधींनी पाचपावली आणि महाल भागातील मनपा दवाखान्याला भेट दिली आणि त्यामधूनच हा प्रत्यय पुढे आला। माहितीनुसार मनपा मुंबई आणि पुणे येथील खासगी कंपन्यांमार्फत या लसी आणि अन्य औषधी खरेदी करून मनपा दवाखान्यांना पुरविते। तसेच महाल येथील मनपाच्या दवाखान्यातून 6 दवाखान्यांना या औषधीचे वितरण केले जाते, पण मागील अनेक आठवड्यापासून हा औषध साठा संपला आहे। त्यामुळे कुत्रा चावल्यास मनपा दवाखाने उपचार करण्यास असमर्थ आहे, हे येथे स्पष्ट होत आहे। आमच्या रुग्णालयात म्हणजे लस कुठे सप्लाय होत नाही। जे रुग्ण बाहेरून येतात दवाखान्यातून त्यांना किंवा शहरातील किंवा इव्हन मेडिकल कॉलेजचे मेवा हॉस्पिटलचे सुद्धा रुग्ण आमच्याकडे येतात, त्यांना आम्ही शेड्यूलप्रमाणे इंजेक्शन देत असतो कुत्र्याचे। बरं, आपल्याकडे जी रेबीज प्रतिबंधक लस आता संपलेली आहे साहेबांनी सांगितलेली, तर किती दिवसात ही येऊ शकते? ती येऊ शकते, त्याच्याबद्दल ते स्टोअर इंचार्ज ते त्यांच्याबद्दल सांगतील। रेबीज प्रतिबंधक लस ही कालपर्यंत आमच्याकडे उपलब्ध होती आणि कालपर्यंत सर्व रुग्णांना आम्ही इंजेक्शन दिलेले आहेत। फक्त आजच इंजेक्शन, आता सिस्टरने सांगितलं की मला आजपासून इंजेक्शन नाही आहेत। आम्ही पाचपावली याबाबत संबंधित फार्मिस्टने मनपाकडे आठवड्याभरापासून माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे। तिथेच मनपा दवाखान्याचे आरोग्य अधिकारी काल परवापर्यंत रेबीज प्रतिबंधक लस दवाखान्यातच उपलब्ध असल्याचा दावा करत आहे। सध्या आपण लोकल परचेसही मार्केटमधून करतो, पण सध्या तिथे अवेलेबल नाही आहे नागपूर शहरातल्या आपल्या बाजारामध्ये। आणि आपण ऑर्डर प्लेस केलेला आहे मुंबईच्या जो आमचा सप्लायर आहे, आमचा म्हणजे गव्हर्नमेंटचा जो आहे RC रेट्सचा जो मंजूर दरात देत होतो, त्यालाही आपण ऑर्डर सप्लाय प्लेस केलेला आहे। आणि एक कोल्हापूरला आहे विशाल एंटरप्राइजेस, आपण त्यांनाही हे केलेलं आहे, ऑर्डर प्लेस केलेला आहे। आता ते पुढच्या आठवड्यात, येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला माल येऊन जाईल। परंतु तुम्ही ज्यांच्याकडून म्हणजे शासनाकडे तुम्ही हे नाही केली की सर म्हणजे आमच्याकडे माल संपलेला आहे, पेशंट वापस जात आहे आमच्याकडून, पण त्यांचं काय सर? आपण त्यांना विनंती केलेली आहे, पण त्यांच्याजवळ जे माल स्टॉक आहे ARVचं ते जे रिपोर्ट जो असतो टेस्ट रिपोर्ट, तो त्यांच्याजवळ यायचा आहे। तो आल्यानंतर ते आपल्याला पाठवतील। आपलं नाव सांगा। भातकुलकर प्रशांत, आपलं पण महाल। मनपाच्या एकच दवाखान्यात दोन्ही अधिकाऱ्यांच्या बोलण्यात पराकोटीची तफावत येथे जाणविते आहे। जिथे बोलण्यातच एक वाक्यता नाही, तिथे मनपा रुग्णालयात कसा उपचार होत असावा हा प्रश्न येथे निर्माण होतो आहे। कॅमेरामॅन करण ठाकूरसह अमोल ठाकरे, INBCN न्यूज, नागपूर। राज्यातील विवादित आदर्श घोटाळ्याप्रकरणी कुठल्याही पुढाऱ्याची चौकशी करण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला। यावर मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आपले रोखठोक मत मांडले आहे। शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान यांनी INBCN प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना याबाबत प्रतिक्रिया दिली। भारतीय जनता पक्षाचं अतिशय स्पष्ट मत आहे
आदर्शमध्ये जो दोषी आहे तो कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. मुळामध्ये आदर्शचा रिपोर्टच ठेवायचा नाही असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. भाजप हायकोर्टात गेलं आणि हायकोर्टाने डायरेक्टिव्ह दिले आदर्शचा रिपोर्ट ठेवण्याकरता. त्यामुळे तो रिपोर्ट ठेवावा लागला आणि त्यातनं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा आणि जो काही काँग्रेसच्या नेत्यांचा भ्रष्टाचारी चेहरा आहे तो त्या ठिकाणी उघड झाला. त्यानंतर तो रिपोर्ट त्यांनी रिजेक्ट केला. राहुल गांधी यांनी इन्स्ट्रक्शन्स दिल्यानंतर काल तो आंशिक स्वरूपात त्यांनी स्वीकारला. जे अधिकारी होते त्यांच्यावर खटले भरू आणि जे नेते आहेत त्यांना सोडून देऊ, ही जी नैतिकता या ठिकाणी दाखवण्यात आली आहे, जनतेला हे समजतं. जनता निश्चितपणे त्यांना आपली जागा दाखवेल. उपराजधानी नागपूरची रक्तवाहिनी असलेल्या एकूण 470 स्टार बसपैकी तब्बल 215 स्टार बस बंद अवस्थेत आहेत. या स्टार बस त्वरित दुरुस्त करून रस्त्यावर उतरविण्याचे आदेश परिवहन समितीने दिल्यानंतरही वंशनियमांनी या दृष्टीने पुढाकार घेतलेला नाही. अगदी भंगार झालेल्या बस शिवाय गेल्या महिन्यात 224 बस विविध कारणांनी बंद होत्या. आता ही संख्या 154 वर गेली आहे. त्यामुळे वंशनियम कंपनी परिवहन समितीला जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ उपराजधानीच नाही तर संपूर्ण विदर्भातील नागरिक आणि बालपर्यटकांना जिव्हाळ्याचे असलेले आपले महाराजबाग प्राणी संग्रहालय 119 वर्षाचे झाले आहे. 1894 साली महाराजबागची स्थापना करण्यात आली होती. या प्राणी संग्रहालयात विविध प्रकारचे प्राणी वास्तव्यास आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणारे हे प्राणी संग्रहालय मध्य भारतातील प्रेक्षकांचे आकर्षण केंद्र आहे. आजचे महाराजबाग प्राणी संग्रहालय म्हणजे पूर्वीचे राजे रघुजी भोसले यांचा शिकारखाना होय. पूर्वीच्या काळी या प्राणी संग्रहालयात अत्यंत छोटे व जीर्ण पिंजरे होते. मात्र 1992 साली याचे सौंदर्यीकरण करण्यात आले. नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर बेल्जियमच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचा मास्टर प्लॅन देखील तयार आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हा आराखडा मंजुरीसाठी प्रलंबित आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीतील अडचणी दूर करून लवकरात लवकर हा आराखडा तयार केल्यास आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे देशभरातून नागपूरच्या मध्यवर्ती स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना सोयीचे जाणार आहे. पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत एका विहिरीत 2 दिवसांपूर्वी एका अज्ञात युवकाचे शव आढळून आले होते. या मृतकाची ओळख पटविण्यास अखेर पोलिसांना शुक्रवारी यश आले. मृतकाचे नाव 21 वर्षीय मयूर जांभूळकर असून आपसी वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे पुढे आले आहे. शहरातील वाढता गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता सामान्य जनता किती असुरक्षित आहे याचा प्रत्यय येतोच. 2013 हे वर्ष तसं तर गुन्ह्यांच्या विविध घटनांनी चांगलंच गाजलं, पण नवीन वर्षातही घटनांनी पिच्छा पुरविला. याचा प्रत्यय 1 जानेवारी रोजी पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका पीडित विहिरी जवळून आला. या भागात असलेल्या विहिरीत गेल्या बुधवारी एका अज्ञात युवकाचे शव आढळून आले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शवाचा पंचनामा केला आणि शुक्रवारी मात्र अखेर सत्य पुढे आले. माहितीनुसार मयूरचे याच भागातील रहिवासी रवी पाटील या युवकासोबत जुने भांडण होते. तसेच मयूर हा सुद्धा अवैध धंद्यांमध्ये समाविष्ट असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांना आपल्या काळ्या कृत्याची माहिती दिल्या जात असल्याचा दोघांनाही एकमेकांवर संशय होता. यातूनच आरोपी रवी यांनी मयूरला भेटायला बोलविले आणि 27 डिसेंबरला त्याची आपल्या साथीदारासोबत मिळून हत्या केली. ही बाब पुढे आली आहे. या हत्येनंतर आपले कृत्य लपविण्यासाठी रवी याने मयूरचे शव विहिरीत फेकले, पण अखेर सत्य पुढे आले. त्यांना वायरलेस मार्फत माहिती मिळाली की मोतीबाग फुटबॉल ग्राउंडच्या बाजूला असलेल्या विहिरीमध्ये एक पुरुष जातीचा मृतदेह तरंगत आहे. त्याप्रमाणे मॅडम स्टाफसह स्पॉटला गेल्या. फायर ब्रिगेडच्या मदतीने ती डेड बॉडी बाहेर काढण्यात आली. डेड बॉडी जेव्हा ती बाहेर काढली त्यावेळेला त्या पुरुष जातीच्या मृतदेहावर सुमारे 8 ते 9 भोसकल्याच्या खुणा होत्या. गळा चिरल्याची पण खूण होती. एकंदर त्या इस्मास प्रथम त्याच्यावर वार करून त्यास जिवेठार मारून पाण्यामध्ये टाकलेलं दिसून येत होतं. WPI ढाले मॅडम यांनी पोलीस स्टेशनला येऊन त्याप्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध अज्ञात कारणावरून अज्ञात हत्याराने पुरुष यास मारल्याबाबतचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास माझ्याकडे देण्यात आला. मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा करत असताना मृतदेहाच्या खिशामध्ये एक चिठ्ठी मिळाली जी त्याच्या आईला दिलेली होती. समजपत्र जे जरीपटका पोलिसांनी दिलं होतं की तो जो मयत आहे मयूर कैलास जांभोळकर याच्या आईला निर्मला म्हणून त्या आहेत त्यांना ते समजपत्र होतं की आपला मुलगा मयूर कैलास जांभोळकर याच्यावर
असा XYZ गुन्हा आहे, त्या गुन्ह्यात त्याला चार्जशीट पाठवण्यात आलेला आहे आणि त्यात कामी तुम्ही हजर राहावं. त्याच्यातून मग ते ज्या निर्मला आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्यात आला. या हत्येनंतर पाचपावली पोलिसांनी तपास चक्रे फिरवली आणि आरोपींचा छडा लावला. मयूर जो आहे याच्यावर जरीपाटका पोलीस स्टेशनला एक 3 ते 4 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. परिसरातून अजून अधिक माहिती घेतली असता हा जो रवी पाटील म्हणून आरोपी आहे त्याचं आणि मयत याचं एक 7 ते 8 दिवसापूर्वी भांडण झालं होतं. एकमेकांची माहिती पोलिसांना देतात या कारणावरून त्यांचे गेले 2 वर्षापासून वाद होत होते. त्या वादातूनच गेले 8 दिवसापूर्वी रवी पाटील आणि मयत मयूर याचं भांडण झालं होतं आणि त्या भांडणातून याचा 27 तारखेला रवी त्याचप्रमाणे अभिजित हे जे 2 आरोपी आपण अटक केलेत, रवी पाटील आणि अभिजित मिश्राम, या लोकांनी इतर 4 लोकांच्या मदतीने 27 तारखेला मयत यास बोलवून घेऊन त्याला चाकू वगैरे किंवा गुप्ती अजून आरोपींकडनं चौकशी आपण करतोय, व्यवस्थित माहिती देत नाही आहेत, पण भोसकल्याच्या ज्या अर्थी जखमा आहेत त्यावरून धारदार शस्त्राने त्याला भोसकून त्याला जीवेठार मारून मृतदेह पाण्यात टाकलेला आहे. 2 आरोपी आमच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी अंमलदार यांनी पकडलेले आहेत. इतर 2 ते 3 आरोपी जे आहेत त्यांचा सुगावा लागलेला आहे, त्यांना पकड. शत्रूचा खून करून आपण सपशेल सुटून जाऊ असा विचार आरोपी रवी पाटील आणि अभिजित यांनी केला असावा, पण सुतापासून नर्क गाठणाऱ्या आणि गुन्हेगारांना खेचून आणणाऱ्या पोलिसांनी यांना अखेर अटक केलीच. या व्यतिरिक्त आणखी काही पुरावे हाती लागतात का याचा प्रयत्न पाचपावली पोलीस करीत आहे. कॅमेरामॅन सनी भोंगाडेसह अमोल ठाकरे, NBC न्यूज, नागपूर. गिट्टीखदान ठाण्याच्या सीमेतील एका चोरीतील आरोपीला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे. 1 महिन्यापूर्वी झालेल्या या चोरीतील आरोपी 21 वर्षीय खडगाव रोड निवासी अनिकेत जांभूळकर असल्याची माहिती मिळाली आहे. गिट्टीखदान पोलिसांनी या आरोपीला शुक्रवारी गुप्त सूचनांच्या मदतीने ताब्यात घेतले. गिट्टीखदान पोलिसांनी गुप्त सूचनांच्या मदतीने पुन्हा एकदा एका चोराला ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. गिट्टीखदान ठाण्याच्या सीमेत 1 महिन्यापूर्वी एका चोरीची घटना उघडकीस आली होती, ज्याचा तपास करत असताना गुप्त सूचनांद्वारे गिट्टीखदान ठाणे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अनिकेत जांभूळकर नामक हा आरोपी खडगाव रोड येथे राहणारा आहे. प्राप्त माहितीनुसार 1 महिन्यापूर्वी गिट्टीखदान सीमेत येणाऱ्या सुरेंडगड परिसरात बनणाऱ्या एका इमारतीतून नळ, लोखंडी सळाख आणि मिक्सर अशा 2 लाखाचा माल चोरी झाला होता. प्राप्त माहितीनुसार आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना या चोरीतील माल ताब्यात घेण्यात अजूनपर्यंत यश आलेलं नाही. गिट्टीखदान पोलीस सध्या या चोरीच्या मालाचा तपास करीत आहे. गिट्टीखदान पुलिस स्टेशन की हद्दी में एक अंडर कंस्ट्रक्शन बिल्डिंग में जो नल की टोटी रहती है, नल की टोटी, हैंडल्स, दरवाजे के लैचेस और बाथरूम में जो मिक्सर लगाते हैं वो तकरीबन ऐसा 1 लाख का मुद्देमाल चोरी हुआ था. तो उसके लिए हमारे 379 के तहत गुना दाखिल किया था. तो उसमें PSI बागड़े, डिटेक्शन स्टाफ के PSI बागड़े, हवलदार चिखले और पार्टी ने एक अनिकेत जांभूलकर करके, एक अनिकेत जांभूलकर उम्र 21 साल है, उसको अरेस्ट किया है और उसने गुने का कबूली दिया है और उसके थ्रू. गिट्टीखदान पोलिसांच्या या प्रयत्नाला खरंच मानण्यासारखं आहे. शहरातील इतरही आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात घ्यावे अशीच आशा नागरिकांतर्फे करण्यात आली आहे. कॅमेरामॅन सनी भोंगाडेसह देवयानी मोहगावकर, NBC न्यूज, नागपूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 45व्या पुण्यतिथी निमित्त 3 ते 5 जानेवारी पर्यंत खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी या भजन स्पर्धेचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मानेवाडा चौकातील एका लॉनमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अनेक खंजरी भजन मंडळ समाविष्ट झाले आहेत. सुंदर अशा प्रकारची ही स्पर्धा या ठिकाणी घेण्यात येते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एकीकडे आपण गुरुदेवांचं स्मरण करतो आणि दुसरीकडे त्यांनी जो पथ दाखवला त्या पथावर चालण्याचा प्रयत्न देखील आपण सर्व लोक करतो. या देशामध्ये गुरुदेवांना देशाच्या राष्ट्रपतींनी राष्ट्रसंत ही पदवी दिली. संत आपण अनेक बघितले.
महाराष्ट्र राज्य पॅरालिम्पिक असोसिएशन तर्फे ईश्वर देशमुख कॉलेज मैदानावर पॅरालिम्पिक मल्टी स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। ही स्पर्धा 3 जानेवारी ते 5 जानेवारीपर्यंत चालणार असून या स्पर्धेत विविध क्रीडांमध्ये अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे। शिक्षा, कला आणि साहित्य या सर्वांच्या विकासासोबतच आज खेळ जगतामध्येही अनेकांनी आपले पाऊल टाकले आहे। या विकासाच्या टप्प्यामधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता महाराष्ट्र स्टेट पॅरालिम्पिक असोसिएशन तर्फे अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे। 3 जानेवारी ते 5 जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या पॅरालिम्पिक मल्टी स्पोर्ट्स चॅम्पियन स्पर्धेचे आयोजन ईश्वर देशमुख कॉलेज पटांगणावर करण्यात आले आहे। शुक्रवारी या स्पर्धेचा प्रथम दिवस होता। 5वी सब ज्युनियर, 9वी ज्युनियर, 14वी सिनियर असे या स्पर्धकांकरिता विभाग करण्यात आले आहेत। या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असून एकूण 26 जिल्ह्यांमधील राष्ट्रीय व जिल्हास्तरीय खेळाडूंनी यात भाग घेतला आहे। जवळपास 800 स्पर्धक या स्पर्धेत सामील झाले आहेत। बॅडमिंटन, स्विमिंग, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस यासारख्या अनेक स्पर्धा येथे आयोजित करण्यात आल्या आहेत। माझा पहिला नंबर आलेला आहे। अजून माझं टायमिंग आहे सिंधुदुर्गमध्ये 10 ते 12 वयोगटामध्ये माझा पहिला नंबर आलेला आहे। अजून त्याच्यामध्ये माझं टायमिंग 14.35 आहे। अजून मला खूप आवडते समुद्रात पोहायला। टू गेटवे ऑफ इंडिया महाराष्ट्र सँक्रॉक टू गेटवे ऑफ इंडिया टू गेटवे ऑफ सागरी जलतरण स्पर्धेत माझा दुसरा नंबर आला होता। त्याच्यात मिळून सगळे 69 मुली होत्या। त्याच्यात माझा दुसरा क्रमांक आला आणि माझा टायमिंग होता 21.58। महाराष्ट्र येथे सँक्रॉक ते गेटवे ऑफ इंडियामध्ये 5 किलोमीटरसाठी झाली। ॲक्टिव्हिटी क्लबचे सर्व विद्यार्थी आहे आणि या 22 तारखेला डिसेंबर महिन्याच्या 22 तारखेला महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना व सिंधुदुर्ग हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण या ठिकाणी वेगवेगळ्या वयोगटामध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या। त्यामध्ये नागपुरातील उदयोन्मुख जलतरणपटू कुमारी ऋतुजा तळेगावकर, हिमानी फडके, भारत मेसावत आणि हर्षदा शनिवारे यांनी फार मोठी मोलाची कामगिरी बजावलेली आहे। आणि मुख्यतः या कॉम्पिटिशनमध्ये पहिल्या 5 मध्ये फार कठीण आहे, परंतु आपल्या नागपूरच्या जलतरणपटूंनी आपल्या बाजूला जो अंबाझरी तलाव या ठिकाणी दिसून राहिलेला आहे, तर या ठिकाणी दररोज सकाळी 6 ते 7 या वेळामध्ये त्यांनी कठोर परिश्रम घेतलेले आहे। पालकांनी सुद्धा कठोर परिश्रम घेतलेले आहे। त्याच्यामुळे या स्पर्धेतील खेळाडूंच्या सहभागात त्यांचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता। अशा प्रकारच्या खेळाचे आयोजन सतत होत राहिल्यास प्रतिभावंत खेळाडू शहरात तयार होतील असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही। कॅमेरामॅन जितेंद्र खापरेसह देवयानी मोहगावकर, NBC न्यूज, नागपूर। सरतेशेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अनेक शाळांमधून साजरी। स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाईंना शिक्षकांसह विद्यार्थिनींचे नमन। मनपा दवाखान्यातून रेबीज प्रतिबंधक लस गायब। अनेक दवाखान्यात या लसीचा साठाच उपलब्ध नसल्याचे इनबिसेनच्या वाहिनीत निष्पन्न। आणि ईश्वर देशमुख मैदानावर पॅरालिम्पिक स्पर्धेला सुरुवात। 3 दिवस घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धेत खेळाडूंची उत्कंठा शिगेला। NBC मराठी बातमीपत्रात आज इतकंच। बातम्यांचा प्रवाह असा सुरू राहील। आपण बघत रहा NBC न्यूज। नमस्कार।